अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यामध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांच्या रांगा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. खताचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासनानं पुरेसा साठा उपलब्ध करून दिला असला तरी आधार कार्डवर प्रति व्यक्ती 5 बॅग युरिया देण्याच्या निर्णयामुळे आता नव्या प्रश्नांना तोंड फुटलेलं आहे. शेतकरी असल्याची खात्री न करता केवळ आधार कार्डच्या आधारे खत वाटप होत असल्यामुळे साठेबाजी आणि काळाबाजार होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी जयेश जगड सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जयेश, आपण पाहतोय खरं तर हा जो निर्णय झालेला आहे या संदर्भात आता विविध प्रतिक्रिया देखील उमटताना आपल्याला दिसत आहेत. काय अपडेट्स आहेत? निश्चितच आता पेरणीला सुरुवात होणार आहे काही दिवसानं आणि त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे खतं आणि इतर निविष्ठा विकत घ्यायसाठी. त्यासोबतच आता युरिया खताची मागणी सुद्धा शेतकरी करत आहे आणि त्यामुळे विशेषतः अकोला जिल्ह्यात जर पाहिला आपण तर अकोट तालुक्यात विशेषतः शेतकऱ्यांची मोठी रांगा युरिया आणि DAP खतासाठी लागलेला दिसत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतात युरिया नेणं वगैरे कठीण होईल, यामुळे शेतकरी मोठी गर्दी करत असल्याचं शेतकरी म्हणत आहे. तर दुसरीकडे मुबलक साठा असल्याचं कृषी विभाग म्हणत आहे. मोठ्या प्रमाणात आता DAP आणि युरिया खत अकोल्यात दाखल होत आहे आणि येत्या 1-2 दिवसात हा साठा पुरा सुरळीत होणार आहे असल्याचंही कृषी विभाग म्हणत आहे. मात्र याची आताची जी गर्दी आहे ती टाळण्यासाठी काही कृषी केंद्रांनी टोकन पद्धती सुद्धा सुरू केलेली आहे. टोकन पद्धतीद्वारे त्यांना देण्यात येत आहे युरिया आणि DAP आणि सोबतच युरिया आणि DAP खतं विक्री करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केलेला होता आतापर्यंत आणि यामुळे फक्त आधार कार्ड घेतल्यामुळे याची साठवणूक होऊ शकते, काळा बाजारी भविष्यात होऊ शकते, ही भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी आता नवीन आदेश काढले आहेत आणि याप्रमाणे आता 7/12 आणि आधार कार्ड हे दोन्ही DAP आणि युरिया खत म्हणजे खरेदी करण्यासाठी अनिवार्य केलेले आहे आणि दुकानदारांना सुद्धा हे पत्र देण्यात आलेले आहे की आधार कार्ड आणि 7/12 घेतल्याशिवाय कोणीही खत आणि युरियाची विक्री करू नये. निश्चितच त्यामुळे खरं तर केवळ आधार कार्ड दाखवून जर युरियाच्या बॅग दिल्या गेल्या तर त्यामध्ये मोठा काळाबाजार होऊ शकतो, अशी देखील एक प्रकारची मागणी त्यामध्ये शेतकऱ्यांकडून होताना आपल्याला दिसते. धन्यवाद या माहितीसाठी.